नमस्कार. आज 19 तारीख. आज अक्षय तृतीयानिमित्त तुम्हा सर्व सबस्क्रायबांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि माझा नमस्कार. मित्रांनो, ॲक्च्युली माझे यूट्यूब चॅनल खूप छान चालले, तर असेच माझे यूट्यूब चॅनल बघत राहा. आजचा टॉपिक तर असा आहे की आज अक्षय तृतीया असल्याने आंब्याचा सीजन आहे आणि आज बरेच लोक आंबा रस बनवतात आणि मी पण बनवणार आहे, ट्रायल करणार आहे बनवण्याचा. आणि आजच्या दिवसानंतरच आंबे खायलाही सुरुवात होते असं आहे बुवा. काही लोक खातात, पण काही लोकांचा असाही ठराव असतो की अक्षय तृतीयानंतरच आंबे खायचे असतात असं मी ऐकलेलं आहे. पण मी तर खाऊन घेतला होता आंबा. तर आता जास्त काय मलाही पण अजूनही मला हे बोलता येत नाही, पण आज रविवार असल्याने पांडुरंग मुलाखत मला द्यावीच लागेल आणि मी तुमची बरी मोठी आतुरतेने तुम्हा सर्वांची मी वाट बघत असतो रविवारची की तुमच्याशी मी बोलेन. तर मला एवढंच म्हणायचं आहे मित्रांनो की माझे यूट्यूब चॅनल असेच बघत राहा, सबस्क्राईब करत राहा. मात्र मला कोणी मॅसेजच करत नाही त्याच्यावर, नुसते सबस्क्रायबर आहेत आणि बघून घेतात, पण असं मॅसेज नाही करत की हा व्हिडिओ छान आहे का चुकीचा आहे. मला हे कळत नाही मग की मी बरोबर व्हिडिओ बनवतो की नाही बनवतो बा. कारण मी बऱ्याच यूट्यूबरांचे बघतो ना, तर त्यांना खूप सारे मॅसेज देतात लोक आणि त्यांना त्यांची चुका पण कळवून देतात की बा हे चूक केलं तुम्ही, हे आम्हाला आवडलं नाही. मग मला हे कळत नाही की मी बरोबर करतो आहे का चुकीचं करतो आहे. पण असो, मी बरोबर करत असलो चुकीचा व्हिडिओ वाटलं तरी तुम्हाला बघावं लागेल, कारण मला ॲक्टिंग खूप आवडती आणि मी पिक्चराचे डायलॉग बोलतो, बाकी काहीच नाही. पण मला असं वाटतं की कोणीतरी मला मॅसेज करावं आणि लिहावं बा. आता तुम्ही एवढे लोक बघतात, 1000 लोकही बघताय, त्याच्यातून 1000मधून हो 10-12 पण मॅसेज येत नाही आहे. असू नका, म्हणजे यायला पाहिजे ना. एवढे 1000 लोक जर मला बघताय, मग माझे परिचित, ते माझ्या शेजारची माझी बहीण आहे, ती बिचारी टाकती खूप छान दादा. जबरदस्ती मी एकाला केलं होतं, अरे टाक रे भाऊ, त्याने काही दिवस टाकलं, तोही कंटाळला. तर टाका बा कधीतरी, तेवढं म्हणजे यूट्यूबलाही बरं वाटतं की याला ओळखता आहे दुनिया थोडी थोडी. तर ठीक आहे मित्रांनो, मी आता तुम्हाला एक गाणं ऐकवतो आणि गाणं खूप भारी गाणं ऐकवतो आज, जे मला खूप आवडतं. आणि पण आता गाणं कोणतं ऐकावे, कौन सा गाणं सुनाव. मित्रांनो, मी आज तुम्हाला जिंदगी के सफर में गुजार जाते हैं ये गाणं ऐकवतो. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. फूल खिलते हैं, लोग मिलते हैं, फूल खिलते हैं, लोग मिलते हैं, मगर पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं, वो बारों के आने से मिलते नहीं. एक रोज जो लोग बिछड़ जाते हैं, वो हजारों के आने से मिलते नहीं. उम्र भर चाहे कोई पुकारा करो उनका नाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. सुबह होती है, रात जाती है, सुबह होती है, रात जाती है, यूं ही वक्त चलता ही रहता है, रुकता नहीं.
एक पल में ये आगे निकल जाता है, आदमी ठीक से देख पाता नहीं, और पर्दे से मंजिल बदल जाता है. सॉरी मित्रांनो, मला ॲक्च्युली हे जुने गाणे फार भावुक करून टाकतात. त्या गाण्यांमध्ये एक जिवंतपणा आहे आणि माझ्यासारखे असे खूप लोक आहेत मित्रांनो, ज्यांना या जुन्या गाण्यांमध्ये आपलं जीवन आठवतं, आपले दुःख दडलेले असतात. जे जुने गायक होते आणि जे जुने स्टार होते ते आता परत नाही येणार. त्यांनी गाणं गायलं असं, गीतकारने लिहिलं असं आणि पडद्यावर फुल ॲक्टिंगने निभावलं कसं, ते राजेश खन्ना काका. हे गाणे नुसते गाणे नाहीत मित्रांनो, तरी आपल्या काही लोकांच्या जीवनावर आधारित काही स्टोऱ्या खरोखर असतात, जी माझ्या आयुष्यातही खूप घडलेली आहे. आणि एक संगीत हीच एक साधना आहे जी मला खूप शांत केलेलं आहे आणि या दुःखातून मला खूप आराम देते, ते म्हणजे संगीत गायन. आणि म्हणून मी गातो. पण असे भावुक गीत गायले ना की माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा थांबत नाही. कारण मी ते दुःख भोगलेले आणि ते गाण्यातून जेव्हा शब्दानं रोठानं येतात, तर डोळ्यासमोर ते चित्र जातं. सॉरी मित्रांनो, मी असं याचा शुभ दिवसाला असं वागायला नको, पण कुणाला तरी सांगावंसं वाटतं आणि बोलावंसं वाटतं, म्हणून मी यूट्यूबवर तुम्हा सगळ्यांना माझा मित्र समजतो आणि यूट्यूब प्लॅटफॉर्मवरचा माझा मित्र आहे. सॉरी. तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप पुढे न्या. मी व्हिडिओज, काही गाणे तुम्हाला एक टाईमपास म्हणून, विरंगुळा म्हणून देत राहील आणि त्यातूनच माझे विरंगुळा होईल. कारण मला तर ॲक्टिंग आवडतेच आणि मला फिल्म सिटी खूप आवडते. तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कधी कधी मेसेजही पाठवा. तेवढं मलाही कळेल की मी बरोबर आहे का चुकीचं आहे. तुम्ही काही मेसेज पाठवा, आम्हा कलाकारांना राग नाही, पण मेसेज पाठवा. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या रविवारी पांडुरंग भेट म्हणून. आणि माझ्या दुःखात मी तुम्हाला सामील केलं म्हणून मला माफ करा, पण मला बरं वाटलं की मी गाण्यातून होईना पण कोणाला तरी माझं काही गोष्टी शेअर करायचा प्रयत्न करतो. थँक्यू सो मच. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला खूप पुढे न्या मित्रांनो. धन्यवाद. टेक केअर. आणि परत एकदा तुम्हाला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. बाय.